स्वर्गीय दिलीप गांधी खासदार असताना त्यावेळेस बसून तो निधी येऊन पडला होता. 8-10 वर्ष त्याच्याकडे पाहिलंच नाही अधिकाऱ्यांनी. कामचोर अधिकारी, त्याचे त्यांना पैसे खायला भेटले नाही. इतक्या मोठ्या शासकीय कार्यालयाची जर अशी परिस्थिती असेल तर महावितरण कार्यालय असेल, अधिकारी असेल, त्यांना तर सर्वसामान्यांचं घेणं देणंच नाही. नमस्कार, मी प्रियंका. अहिल्यानगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अहिल्यानगर शहरामध्ये रविवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे अहिल्यानगर शहरातील महावितरण आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कामाची पोलखोल झालेली आहे. मागच्या 2 दिवसात जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर शहरातील बऱ्याचशा भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय आणि यावर आता स्थानिक नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, चला जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, 2 दिवसांपासून नगर शहरामध्ये वीज पुरवठा खंडित आहे, याला जबाबदार नेमकं कोण आहे? ते अधिकारी जे आहेत ते जबाबदार आहेत. कारण जरी झाडं पडले, वादळ आलं, झाड पडले, महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या दिवशी फिरलो. रात्री ज्या दिवशी वादळ आणि पाऊस झाला त्या दिवशी मी स्वतः फिरलो. तारकपूर भागात फिरलो, माळेवाडा भागात फिरलो, सगळ्या 2-4 ठिकाणी फिरलो. तिथं महानगरपालिकेच्या लोकांनी, फायर ब्रिगेड, तसंच आमचे गार्डनच्या लोकांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि हे अधिकारी घरी झोपले होते MSEBचे. आमच्या माळेवाडा भागात फक्त आमच्या झोनला ती लाईट लवकर आली होती 12 वाजता. पण आमच्या जे वार्डामध्ये बाकीचा परिसर आहे, परशा खूण झालं, तुमचं रामचंद्र खूण झालं, या भागामध्ये 24 तासानंतर देखील लाईट आलेली नव्हती. काल 8:30-9च्या नंतर लाईट आलेली आहे. त्याला हे पूर्ण अधिकारी जबाबदार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जो काम चुकारपणा आहे त्याच्यामुळे त्यांनी हे झाले, प्रॉब्लेम झालेला आहे निर्माण. 24 तास लाईटी नाही. का पण बाजारात लाईटी नव्हत्या काल परशा खूणच्या, म्हणजे मार्केट जिथं आहे तिथं लाईटी नव्हते. त्यांना जबाबदार पूर्ण अधिकारी. आता नगरकरांना अशी परिस्थिती पुन्हा फेस करावं लागू नये यासाठी प्रशासनाने काय केलं पाहिजे? प्रशासनाला लाज नाही वाटत होते. MSEBच्या 40 कोटी रुपये या शहराला अंडरग्राऊंड लाईटिंगसाठी आले होते आणि ते पैसे परत गेलेले आहेत. तुम्ही आज जर सगळ्या नगर फिरले, जो गणपती आणि मोहरम मार्ग फिरले, त्या ठिकाणी लाल रंगाचे DP उभा आहेत. याचा जाब विचारला पाहिजे नगरकरांनी. आणि तिथं ज्या DP आहेत 40 कोटी रुपये निधी आला होता. स्वर्गीय दिलीप गांधी खासदार असताना त्यावेळेस बसून तो निधी येऊन पडला होता. 8-10 वर्ष त्याच्याकडे पाहिलंच नाही अधिकाऱ्यांनी. कामचोर अधिकारी, त्याचे त्यांना पैसे खायला भेटले नाही. आज त्यातले पैसे खाल्ले आणि बाकीचे पैसे परत गेले. सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी होता, त्याच्यामुळं तो रूट पण राहिला, तुमचा मोहरम आणि गणपती रूट राहिला. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि पैसे आल्यावर त्यांनी करायला पाहिजे होतं ना काम. तिथले जे अधिकारी येतात त्यांनी काम करायलाच पाहिजे होतं. ते अंडरग्राऊंड जर लाईटिंग झाली असती तर हे जे वादळ वारं येतं त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम झाला नसता. वीज पुरवठा खंडित झाला याचा मोठा फटका कालच मी काही कामानिमित्त पुरवठा ऑफिसमध्ये गेलो होतो. तर तिथं सुद्धा मी गेल्यानंतर तिथं विचारलं, तिथं अनेक लोक आले होते कामानिमित्त. तर तिथं 2 दिवस झाले का वीज पुरवठा खंडित होता. म्हणजे आज जर पाहिली तर इतक्या मोठ्या शासकीय कार्यालयाची जर अशी परिस्थिती असेल तर महावितरण कार्यालय असेल, अधिकारी असेल, त्यांना तर सर्वसामान्यांचं घेणं देणंच नाही. सर्वसामान्यांनी जर त्यांनी दिलेला हेल्पलाईन नंबर आहे त्याला जर फोन केला तर हे बाजूला ठेवतात. यांचे अधिकारी कोणी फोन उचलत नाही. म्हणजे लाईट कधी येणार आहे, लाईट कधी सुरू होणार आहे, याची सुद्धा लोकांना सांगण्याचं तात्पर्य हे अधिकारी असेल, यांचे कर्मचारी दाखवत नाही. आपण दिवसेंदिवस म्हणतो विकास झाला, विकास झाला, विकास झाला. हे अनेक सत्ताधारी ओरडतात की महाराष्ट्राचा विकास झाला, अहिल्यानगरचा विकास झाला. पालकमंत्री पण ओरडतात का विकास झाला, विकास झाला. अरे मग ही काय परिस्थिती? 50 वर्षापूर्वीची परिस्थिती होती ती पण आजच आहे. 50 वर्षापूर्वी पण वारं आलं का लाईट जायची. 10-10 मिनटं पाऊस आला तरी लाईट जायची. त्यावेळेस 2-2 तास जायची. पण आज तर अशी परिस्थिती झाली, विकसित महाराष्ट्रात जर वादळ आलं, पाऊस आला तर 2-2 दिवस लाईट जाते. आज दुसरा दिवस आहे. अनेक भाग आहे का तिथं आज लाईट नाही आहेत. मग काय विकास झाला? खरं तर हे पालकमंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. या अधिकाऱ्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. जी अंडरग्राऊंड योजना तुम्ही आणली होती, काय झालं त्या अंडरग्राऊंड योजनेचं? काय झालं? कुठे गेले पैसे? ते पैसे फक्त यांच्या कागदावर दिसतात, प्रत्यक्ष कामामध्ये पैसे दिसत नाही. आणि हे अधिकारी तर निर्लज्ज आहेत. उद्या महावितरणला जर काय झालं तर म्हणायचं आमचा विभाग हा निमशासकीय आहे. निमशासकीय म्हणायचं आणि आंदोलनं करायचे की आमची पगार वाढ करा, आम्हाला पूर्ण शासकीय सेवेमध्ये घ्या. मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं, 10-10 दिवस लोकांना वंचित ठेवायचं. आणि आता जर लाईट गेल्यानंतर मग जनतेला न्याय कोण देणार? आता लोक रस्त्यावर येऊन सांगतात का हे लोकांना का नाही ही लाईट गेली आहे, आम्ही 4 घंट्यात आणू, 5 घंट्यात सुरू करू? परंतु काही नाही, सगळे काळे तोंड करून लपून बसलेले आहेत. सत्ताधारी सुद्धा काळे तोंड करून लपून बसलेले आहे. हे सर्व खापर हे राज्य सरकारचं आहे आणि इथल्या सत्ताधाऱ्यांचं. आता अशी परिस्थिती नगरकरांना फेस करावं लागू नये वारंवार, यासाठी प्रशासनाने काय पाऊल उचललं पाहिजे?
अहो राज्य सरकारच निर्लज्ज असल्यामुळं प्रशासन निर्लज्ज आहे. त्याच्यामुळं फेस करणं येणाऱ्या काळात तर अजून भयानक परिस्थिती होणार आहे. म्हणजे आज तरी तुम्ही पाहिलं, आज देशाचे पंतप्रधान सांगतात तुम्ही तेल कमी खा आणि पेट्रोल कमी वापरा आणि सोनं घेऊ नका. आता काही दिवसांनी म्हणते का तुम्ही आता एक काम करा का दिवसातून 2च युनिट वापरा. अशी परिस्थिती येणार आहे. त्याच्यामध्ये याच्यात काही बदल होणार नाही. उलटं दिवसेंदिवस जनतेचे हाल होणार आहे.